स्टॅटस एपिलेप्टिकस फार्माकोलॉजीमधला खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तर त्याच्या मॅनेजमेंटसाठी एक निमोनिक आहे, बेट आहे, BAIT. तर ते निमोनिक आहे त्याचं. तर सगळ्यात पहिल्यांदा स्टॅटस एपिलेप्टिकस म्हणजे काय, तर व्हेन सीझर ॲक्टिव्हिटी ऑकर्स फॉर ग्रेटर दॅन 30 मिनिट्स, किंवा असं असू शकतं की 2 सीझरचे त्याला हे अटॅक आलेले आहेत, पण त्याच्या मधात पेशंट रिकवर झाला नाही किंवा कॉन्शियस झाला नाही, तर त्याला स्टॅटस एपिलेप्टिकस म्हणतात. तर बीवरून बेन्झोडायझेपिन्स आहे, तर आपण IV लोराझापाम किंवा IV डायझेपाम यूज करू शकतो. पण आपण IV लोराझेपाम यूज करतो मोस्टली, कारण दिलं आहे की इट इज इफेक्टिव्ह इन 75 to 90% केस अँड प्रोड्युसेस अ मोर सस्टेन अँटीकन्व्हर्जंट इफेक्ट दॅन डायझेपाम. तर हे मोर इफेक्टिव्ह आहे डायझेपामपेक्षा. पुन्हा वरून काय अँटीकन्व्हर्जंट, तर त्यात आपण फेनाटाईन किंवा फॉस्फेनाटाईन यूज करू शकतो. तर आपण फॉस्फेनाटाईन यूज करतो मोस्टली. वरून काय इंटुबेट किंवा इन्फ्यूज, तर दिलं आहे बघा. एवढं करून जर झालं नाही, समजा फेल टू रिस्पॉन्ड टू लोराझेपाम अँड फॉस्फेनाटाईन विदिन 40 मिनिट ऑफ सीझर ऑनसेट, तर आपण काय करू शकतो, IV मिडाझोलाम किंवा प्रोपोफॉल त्याचं इन्फ्युजन देत होतं. आणि एवढं झाल्यानंतर मग ट्रान्सफर टू क्रिटिकल केअर युनिट. तर हे बेट त्याचं निमोनिक लक्षात ठेवू शकतो आपण. बेन्झोडायझेपिन्स, अँटीकन्व्हर्जन्स, इंटुबेट ऑर इन्फ्यूज आणि ट्रान्सफर टू क्रिटिकल केअर युनिट.